गुड मॉर्निंग एवरीवन। हमारा आज का टॉपिक है टाइप्स ऑफ डीसी जनरेटर। अभी तक हमने देखा हिस्ट्री ऑफ जनरेटर, जनरेटर की वर्किंग देखी, जनरेटर के पार्ट्स ऑफ जनरेटर, देन ईएमएफ इक्वेशन ऑफ जनरेटर। तो अभी हम क्या देखेंगे, टाइप्स ऑफ डीसी जनरेटर। देखिए हर चीज के लिए अलग अलग प्रकार यूज किए जाते हैं। ऐसा नहीं है एक सेम मॉडल हर काम में आता है क्या? नहीं। पावर जनरेशन भी करना है, लेकिन कितना करना है, कहाँ पे करना है, कहाँ पर डीसी लगता है, कहाँ पर एसी लगता है, तो सो मेनी अदर थिंग्स इज देअर। आता आपण बघू टाइप्स ऑफ जनरेटर कोणत्या कोणत्या बेसिसवर केलेली असते. टाइप्स ऑफ जनरेटर खूप सारे आहे आणि खूप सारे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे क्लासिफिकेशनचे. पण पहिला आहे आपल्याजवळ ऑन द बेसिस ऑफ प्राईम मूव्हर, दुसरं एक्सायटेशन ऑफ फील्ड, आणि तिसरं असतं की तुमचे जे वाइंडिंग्स आहे त्या आर्मेचरशी कनेक्शन कसं आहे. तर सर्वात आधी पाहू आपण ऑन द बेसिस ऑफ प्राईम मूव्हर. आपल्याला माहिती आहे डीसी जनरेटरला मेकॅनिकल एनर्जी द्यायची आपल्याला. तर ती मेकॅनिकल एनर्जी, तो मोटिव्ह फोर्स तुम्ही कशाने प्रोव्हाइड करताय यावरून त्याचे प्रकार पडलेले आहे. ते मेनली वॉटर टर्बाईन, स्टीम टर्बाईन, डिझेल इंजिन टर्बाईन. हे टर्बाईन कुठल्याही फोर्सनी फिरवल्या जाऊ शकतात. वेगवेगळी जी एनर्जी वापरली जाते, कधी सोलर एनर्जी पण वापरली जाऊ शकते, जिओथर्मल एनर्जी पण वापरली जाऊ शकते. तर कुठलीही एनर्जी, वाइंड एनर्जी पण, विंड एनर्जी पण वापरली जाऊ शकते. त्या प्रकाराने त्याचे टाइप्स पडलेले असतात. पण मेनली आपण इथे घेतलेले आहे वॉटर टर्बाईन, स्टीम टर्बाईन, डिझेल इंजिन टर्बाईन. ठीक आहे. तर वॉटर टर्बाईन म्हणजे कुठला टर्बाईन? आता यामध्ये पण खूप सारे प्रकार पडतात. ठीक आहे. तर मेनली आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की वॉटर टर्बाईन आपल्याला वापरायचा आहे, तर तुम्ही जिथे वापरायचा आहे त्या हिशोबाने पेल्टॉन, कपलॉन, फ्रान्सिस कुठलाही टर्बाईन वापरू शकतो. स्टीम टर्बाईन आहे तर आपण स्टीम कुठल्याही कन्व्हेन्शनली, नॉन कन्व्हेन्शनली आपण तयार करून तो टर्बाईन चालू करू शकतो. टर्बाईनला कपल्ड केलेला असतो जनरेटर. ठीक आहे. टर्बाईनला काय कपल्ड केलेला असतो? आपला जनरेटर. त्यामुळे जेव्हा शाफ्ट फिरतो तेव्हा आपला जनरेशन प्रोसेस चालू होते. डिझेल इंजिन टर्बाईन, ज्याच्यामध्ये फ्लुइड म्हणून आपण डिझेल फ्लुइड वापरतो. ऑन द बेसिस ऑफ एक्सायटेशन ऑफ फील्ड, फील्डचे जे एक्सायटेशन असतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. फील्ड आपल्याला काय करावं लागतं? एक्साइट करावं लागतं. तर ती फील्ड एक्साइट करायसाठी कुठली मेथड वापरली जाते त्या अनुषंगाने याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ एक्सायटेशन ऑफ फील्ड. तर पहिला आहे परमनंटली मॅग्नेट टाईप, सेकंड आहे सेपरेटली एक्सायटेड टाईप आणि थर्ड आहे सेल्फ एक्सायटेड टाईप. तर आता डिटेल्समध्ये आपण त्याला नंतर बघतच आहोत. आता मेथड्स ऑफ अप्लाइड कॉन्टॅक्ट विथ द आर्मेचर. ठीक आहे. सिरीज वाउंड जनरेटर, शंट वाउंड जनरेटर, कंपाऊंड जनरेटर. आणि कंपाऊंड जनरेटरचे दोन प्रकार पडतात, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. आणि यांचे सुद्धा परत दोन प्रकार पडतात, लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. परत इथे लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. तर हे जे आहे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर्स हे डिवाइड केलेले आहे परत दोन प्रकारांमध्ये. लक्षात आलं का तुमच्या की आर्मेचरशी कनेक्शन कसं आहे त्यावरून सिरीज, शंट आणि कंपाऊंड तीन प्रकार पडले जातात. आणि कंपाऊंडमध्ये सुद्धा क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल असे दोन प्रकार आहेत. आणि त्या दोन्ही प्रकारांमध्ये लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. ठीक आहे. आता डिटेल्समध्ये बघू. आधी आपण काय बघितले होते? टर्बाईन ऑन द बेसिस ऑफ प्राईम मूव्हर. मी तीनच घेतलेले आहे पण बरेच टर्बाईन राहू शकतो. टर्बाईन इज अ प्राईम मूव्हर टू रोटेट जनरेटर. ठीक आहे. वॉटर टर्बाईन. In this type of turbine run the generator with water pressure, hence it is called as the water turbine. तर हा कुठला असतो की याच्यामध्ये काय वापरलेलं असतं? पाणी वापरलेलं असतं. पाणी एका पर्टिक्युलर प्रेशरनी येतं आणि पेल्टॉन व्हील असो, कपलॉन व्हील असो किंवा फ्रान्सिस टर्बाईन असो, ते व्हील काय होतात? फिरतात. ठीक आहे. आता पेल्टॉन व्हील वापरला जातो हाय हेडसाठी, कपलॉन मीडियम आणि फ्रान्सिस लो हेडसाठी वापरला जातो. MCQमध्ये कधी कधी विचारलं जाऊ शकतं. स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन इन दिस टाईप ऑफ
हे जे टर्बाईन आहे याच्यामध्ये स्टीम प्रेशर यूज केली जाते टर्बाईन रन करण्यासाठी. आणि ही स्टीम तुम्ही कुठल्याही मेथडनी बाय कन्व्हेन्शनली और नॉन कन्व्हेन्शनली मेथडनी तयार करू शकता. थोडं पाहू आपण फॉसिल्सपासनं कोल, पेट्रोल, डिझेल जे पण नॅचरल गॅस आहे त्यापासनं तुम्ही स्टीम तयार करून स्टीम टर्बाईन रन करू शकता. सोलर रेडिएशननी स्टीम टर्बाईन रन करू शकता. जिओथर्मलचं जे फ्लुइड निघतं, कधी व्हेपर निघतं, कधी स्टीम निघू शकते, ठीक आहे, कधी गरम पाणी निघू शकते. कुठलीही मेथड तुम्ही स्टीम जनरेशनसाठी वापरून स्टीम टर्बाईन रन करू शकता. डिझेल, इथे डिझेल इंजिन वापरलं जातं, ठीक आहे. इन दिस टाईप ऑफ generator is used to generate heat with the help of fluid म्हणजे फ्युएल पण म्हणू शकतो आपण त्याला. डिझेल इंजिन वापरलं जातं, ठीक आहे. आता परमनंट मॅग्नेट हे कशाच्या एक्साइटेशन, तुम्ही फील्ड कुठल्या मेथडनी एक्साइट करताय त्यावरचे प्रकार बघतोय आपण. आता पहिला आहे परमनंट मॅग्नेट. तर याचे जे पोल्स बनतील हे कशावरून बनतील, याचे पोल्स जे बनवले जातात हे परमनंट मॅग्नेटनी बनवले जातात. पण लक्षात घ्या खूप स्मॉल अमाऊंटमध्ये फ्लक्स कटिंग ॲक्शन्स होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हे वापरलं जात नाही, ठीक आहे. इन दिस टाईप ऑफ जनरेटर परमनंट मॅग्नेट इज यूज टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स. परमनंट मॅग्नेट याच्यामध्ये लिमिटेशन्स हे असतात की सगळीकडे लोडस्टोन पण सारख्याच स्ट्रेंथचा नसतो, ठीक आहे. तर आता हा कुठे वापरला जातो, तुमच्या सायकलमध्ये, डायनॅमोजमध्ये, लाऊडस्पीकर्समध्ये, ठीक आहे. बट इट इज यूज इन व्हेरी स्मॉल जनरेशन, यूज इन बायसिकल, टेलिफोन अँड मेगर. हे MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं की परमनंट मॅग्नेट एक्सायटेशन सिस्टीम कुठे वापरली जाते, बायसिकल, टेलिफोन, मेगरमध्ये आपल्या. सेपरेटली एक्साइटेड टाईप. इन दिस टाईप ऑफ जनरेटर इलेक्ट्रोमॅग्नेट आर यूज टू प्रोड्यूस द मॅग्नेटिक फ्लक्स. याच्यामध्ये काय वापरला जातो, इलेक्ट्रोमॅग्नेट वापरला जातो. अँड दिस इज अ मोस्ट कॉमन मेथड, सेपरेटली एक्साइटेड टाईप. जिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला जनरेशन करायचं आहे, फ्लक्स कटिंग ॲक्शन करायचं आहे, पाहिजे त्या आकारात करायचं आहे, पाहिजे त्या वेळेत करायचं आहे, तर आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटच ह्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल करू शकतो. इन दिस टाईप ऑफ जनरेटर इलेक्ट्रोमॅग्नेट आर यूज टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स. इथे काय वापरलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करायला इलेक्ट्रोमॅग्नेट. द पोल्स आर फील्ड्स आर एक्साइटेड फ्रॉम द एंटायरली सेपरेट सोर्स ऑफ सप्लाय सच ॲज बॅटरी और डीसी मशीन. बॅटरी किंवा डीसीजनी आपल्याला काय दिला जातो, सेपरेटली एक्साइट करायसाठी, फील्ड एक्साइट करायसाठी वापरलं जातं. आणि हे कुठे वापरलं जातं, आता हे सेपरेटली एक्साइटेड टाईप कुठे वापरला जातो, बा अल्टरनेटर्स, AC जनरेटर्स, ठीक आहे. फॉर द प्रोडक्शन इंडस्ट्रीज सगळीकडे सेपरेटली एक्साइटेड टाईप जनरेटर वापरला जातो, ठीक आहे. हे MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. सेल्फ एक्साइटेड टाईप्स, ठीक आहे. सेल्फ एक्साइटेड, द पोल्स ऑफ फील्ड आर एक्साइटेड फ्रॉम द करंट इंड्यूस बाय जनरेटर इटसेल्फ. स्वतःच्या फील्ड स्वतः तयार करतात. मटेरियल्समध्ये ती क्वालिटी असते त्या. फॉर इनिशियल प्रोडक्शन ऑफ EMF रेसिड्युअल मॅग्नेटिझम ऑफ अ पोल इज यूज. मी आधी पण तुम्हाला रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय असतं कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा आणि वर्किंग ऑफ जनरेटरमध्ये सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय असतं, शिल्लकीय, जी एखादी गोष्ट राहून जाते, ठीक आहे. ती आपण उदाहरण घेतलं होतं बॅटरीचं. परत सांगते मी, आपल्या मोबाईल फोनची बॅटरी आहे, ठीक आहे. आपला बरेचदा होतो ना, आपला फोन डिस्चार्ज होतो म्हणजे काय होतं, तो आपला एक्सटर्नल मेकॅनिझम बंद करतो, फोन येणं, मेसेज येणं बंद करतो. पण त्याच्या इंटरनल मेकॅनिझमसाठी तो काय करतो, 20% बॅटरी जी असते ती तो राखून ठेवतो. त्याच्याने त्याचे काय असतात, इंटरनल मेकॅनिझम चालूच असतात. जर आपण तेव्हा लगेच 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी जेव्हा आपण फोन चार्जिंगला लावतो, तो लगेच इंडिकेशन दाखवतो ना आपल्याला की चार्जिंग होत आहे म्हणून. पण हीच चार्जिंग आपण जर 2 दिवसांनी, 8 दिवसांनी केली तर चार्जिंग लगेच दाखवत
नाही. का दाखवत नाही? कारण तोपर्यंत त्याचं इंटरनल मेकॅनिझम म्हणजे शिल्लकीय चुंबकत्वसुद्धा कमी झालेलं असतं किंवा नष्ट झालेलं असतं. त्याच्यामध्ये शिल्लकीय काहीच राहत नाही. बॅटरी राहते का त्याच्यामध्ये? काहीच राहत नाही. त्यामुळे तो आधी आपले इंटरनल मेकॅनिझम चार्ज करतो, त्यानंतर 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी आपल्याला इंडिकेशन्स दाखवतो की तुमची बॅटरी चार्जिंग होत आहे. त्याला म्हणतो आपण, एक छोटं उदाहरण आहे. तर या गोष्टींना आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझममध्ये घेऊ शकतो. तुम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. रेसिड्युअल मॅग्नेटिझममध्ये सेल्फ एक्साइटेड टाईपनी आपण एक्साइट करतो. सम फ्लक्सेस आर ऑलवेज प्रोड्यूस इन द पोल व्हेन आर्मेचर इज रोटेट EMF इंड्यूस इन इट. टर्न इज सप्लाइड टू द फील्ड कॉईल अँड स्ट्रेंथन द पोल फ्लक्स. इथे दाखवलेले आहे आपण. सेपरेटली एक्साइटेडमध्ये काय केलेलं आहे आपण? DC सोर्स घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बघा याच्या स्वतःच्या पोल्स ज्या आहेत, याच्या स्वतःच्या पोल्स जे आहेत त्याच फ्लक्स कटिंग ॲक्शन करतात आणि आपण कशाला कनेक्ट केलेलं आहे? आर्मेचरला कनेक्ट केलेलं आहे. सिरीज वाउंड जनरेटर. आर्मेचर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द फील्ड थिक कॉपर वायर few turn in the field coil. It can generate EMF when it connected. It is used as a booster. आता आपण बघतोय की आर्मेचर कसा कनेक्ट केलेला आहे फील्ड वाइंडिंग सोबत, त्यानुसार पडणारे प्रकार. तर ही जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला, हे बघा, ही फील्ड वाइंडिंग आर्मेचरच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेली आहे ना. ठीक आहे, इथे लोड कनेक्ट केलेला आहे. तर म्हणून आपण याला काय म्हणतो? सिरीज फील्ड वाइंडिंग किंवा सिरीज जनरेटर. आणि याचा उपयोग कुठे होतो? त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो, पण मेनली इट इज यूज इन ट्रान्समिशन जी इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट केली जाते तिथे बूस्टर म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि हा प्रश्न बरेचदा MCQs म्हणून आपल्या याच्यामध्ये विचारला गेलेला आहे, एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. हे बघा, ही डायग्राम पण तुम्हाला दाखवली जाईल आणि ही कशाची आहे हे तुम्हाला ओळखायची असेल. 2-3 प्रश्न आहे याचे, हे नेहमी विचारले जातात. आता याचं इक्वेशन पण आहे, V = E - I × RA + RAC. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण शंट वाउंड जनरेटर. आता याची फील्ड वाइंडिंग कशी कनेक्ट केलेली असेल? कशी? पॅरलल टू द आर्मेचर. इथे डायग्राममध्ये दाखवलेली आहे, पॅरलल टू द आर्मेचर. हे पण तुम्हाला कशासाठी विचारलं जाऊ शकतात? MCQsमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. काय आहे याची फील्ड वाइंडिंग कशी असेल? बारीक तारेची आणि जास्त वेढ्याची. तशीच सिरीज फील्ड कशी असेल? जाड तारेची आणि कमी वेढ्याची. हा बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ही कशी कनेक्ट केलेली असेल आर्मेचरशी? पॅरललमध्ये आणि ती सिरीजमध्ये. ठीक आहे. आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस पॅरलल टू द फील्ड वाइंडिंग कन्सिस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे, ऑफ थिन कॉपर वायर. इट कॅन बी वर्क लोडेड और अनलोडेड. जो सिरीज टाईपचा जनरेटर असतो, हा जो सिरीज टाईपचा जनरेटर असतो हा केव्हा काम करतो? फक्त जर तो लोडेड असेल तर. याला लोड कनेक्ट केलेला आहे. विदाऊट लोड हा काम करत नाही. सिरीज वाउंड जनरेटर हा विदाऊट लोड काम करत नाही. बट शंट फील्ड हा लोड असो किंवा नसो तो तुम्हाला जनरेशन करून देतो. आणि हा कुठे कुठे वापरला जातो? बॅटरी चार्जिंग जिथे DC अप्लाइड आहे. स्मॉल इलेक्ट्रिकल इन्सुलेशन्स इन बोर्ड शिप्स. कंपाऊंड वाउंड जनरेटर. ठीक आहे, कंपाऊंड वाउंड जनरेटर. इन दिस टाइप ऑफ जनरेटर कॉईल इज डिवायडेड इंटू 2 कॉईल. याच्यामध्ये काय असते? एक मेन कॉईल जी असते ही 2 कॉईलमध्ये स्प्लिट केली जाते आणि ती सिरीज आणि शंट दोन्ही प्रकारे आर्मेचरशी कनेक्ट केली जाते. त्यामध्ये सुद्धा त्याचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, क्युम्युलेटिव्ह जनरेटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. तर हा क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय आणि डिफरन्शियल म्हणजे काय हे आधी आपल्याला काय करावं लागेल? समजून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये आहे लॉंग शंट आणि शॉर्ट शंट, दोन्हीचे प्रकार आहे. बघा आता आपण आधी काय बघू? क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर बघू. आता क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटरची डायग्राम दाखवलेली आहे. ही शॉर्ट शंट आहे. शॉर्ट म्हणजे काय आहे? याची जी शंट फील्ड आहे हे फक्त
आर्मेचरशी पॅरलल आहे, अक्रॉस आहे. सिरीज फील्डशी आहे का? नाही. म्हणून हा शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आणि हा लॉंग शंट, याची जी फील्ड वाइंडिंग आहे ही शंट फील्ड वाइंडिंग आहे, ही सिरीज फील्ड आणि आपल्या आर्मेचर दोघांच्याही पॅरललमध्ये असेल. बेसिक डिफरन्स दिसला का तुम्हाला लॉंग शंट आणि शॉर्ट शंटमध्ये? या वाइंडिंगशी कसा कनेक्ट केलेला आहे ते. आता बघू याला क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर का म्हणतात. तर क्युम्युलेटिव्ह का म्हणतात? ह्या दोघांमधूनही जो करंट वाहतो याची दिशा काय असते? क्युम्युलेटिव्हमध्ये सारखी असते. सेम सारख्याच दिशेने याचा प्रवाह वाहतो. म्हणून हे काय करतात? एकमेकांना मदत करतात. मदत करतात म्हणजे त्याचं फील्ड काय होतं? स्ट्रॉंग होतं. याचं फील्ड काय होतं? स्ट्रॉंग होतं. सेम असतं दोघांमध्ये, लॉंग शंट आणि शॉर्ट शंटमध्ये. हे बघा, दोघांचीही ही करंट वाहण्याची दिशा जी असते ही काय असते? सारखी असते. म्हणून याला क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकमेकांना मदत करणारे, एकमेकांच्या जवळचे म्हणून. तीच डिफरन्शियल कंपाऊंड. डिफरन्शियलमध्ये काय असतं की यांची दोघांची पण ही शॉर्ट शंट, हा सिरीज आणि शंट, हे दोघांची पण दिशा जी असते ना ही काय असते? अपोजिट असते. काय असते? अपोजिट असते. एकमेकांना काय करतात? त्या रिपल करतात. म्हणून याला डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर म्हटलं जातं. आणि हा आर्क वेल्डिंग जिथे केली जाते ना तिथे वापरलं जातं. हा वीक करतो. याची जी फील्ड असते ना ही वीक असते. का वीक असते? हे एकमेकांना काय करतात? अपोज करतात. आणि याचं फील्ड काय असतं? स्ट्रॉंग असतं, कारण ते एकमेकांना क्युम्युलेट करतात. आणि हा वापरला जातो नेहमी रेल्वे स्टेशन्स, फॅक्टरीज, प्रोडक्शन पर्पज. आणि यामधले हे दोन प्रकार, लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. ठीक आहे. हा कुठे वापरला जातो? डिफरन्शियल जिथे आर्क वेल्डिंग केली जाते तिथे. मोस्ट ऑफ ऑल MCQs मध्ये विचारले जातात. डायग्राम्स दाखवून सुद्धा तुम्हाला कुठल्या जनरेटरची ती आहे ती ओळखायची असेल. ठीक आहे. आता शॉर्टमध्ये बघू आपण. शॉर्ट शंट क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर सिरीज आणि शंट फील्ड कॉइल्स आर कनेक्ट इन सच अ वे दॅट आर ॲडिक्टिव्ह नेचर. याचं काय असतं? क्युम्युलेटिव्ह नेचर असतं. बघितलं आहे आपण. दोघांच्याही फील्ड जे असतात ह्या एकमेकांना मदत करतात. करंट काय असतात? एकमेकांना क्युम्युलेटिव्ह असतात. व्होल्टेज ड्रॉप ऑफ शंट फील्ड कॉइल आर compensated by rising load current. Shunt field coil are connected in parallel with the armature coil only. फक्त जी शॉर्ट असते ती फक्त आर्मेचर कॉइलशी पॅरलल कनेक्ट केलेली असते. आणि लॉंग शंटमध्ये तोच एक डिफरन्स असतो की तो सिरीज फील्ड आणि आर्मेचर दोघांच्याही पॅरललमध्ये जोडलेला असतो. बाकी दुसरा कुठलाही डिफरन्स लॉंग शंट आणि शॉर्ट शंटमध्ये नसतो. बोथ शंट फील्ड कॉइल्स आर कनेक्टेड इन पॅरलल विथ द आर्मेचर. शॉर्ट शंट टाईप डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. डिफरन्शियल काय असतं? दोघांच्याही करंट वाहण्याची दिशा एकमेकांच्या अपोजमध्ये असते. म्हणून हा आर्क वेल्डिंगमध्ये वापरला जातो. ठीक आहे. सिरीज फील्ड कॉइल इज कनेक्ट अपोजेस टू द फ्लक्स प्रोड्यूस बाय द शंट फील्ड कॉइल. हेज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इज वीक. म्हणून मॅग्नेटिक फील्ड काय असतं? वीक. आणि शंट फील्ड कनेक्टेड आर्मेचर इन पॅरलल मॅनर. लॉंग शंटमध्ये काय? Both armature and series field are connected parallel to the series field coil and flux are opposite to the shunt field coil. हे पूर्ण डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे. ठीक आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जनरेटर. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू. बाय.